अन्नामृत फाउंडेशन जे इस्कॉन प्रेरित अन्नामृत फाउंडेशन आहे, यामध्ये पोषण आहाराचं काम करत असताना जो मोठ्या प्रमाणात आहार शिजवावा लागतो, जवळपास 35,000 ते 40,000 विद्यार्थ्यांसाठी रोज विविध मेनूद्वारे, जसे आपण बघतोय आपल्याकडे हा टोफू आहे, टोफूचा मटर पनीरचा पण मेनू असतो, खिचडी असते, सांबर राईस असते, उसळ राईस असतो, पुलाव विविध मेनू. तर हा तयार करताना वाफेचा कसा उपयोग होईल हे बघण्यासाठी तुम्ही जे पाईप बघतायत, ह्या पाईपमधलं वाफ हे जॅकेटेड हे आहेत, कुकर्स आहेत, यातनं सर्क्युलेट होते. बाहेर बॉयलर्स आहेत, त्या बॉयलरमध्ये वाफ जनरेट केली जाते, जी वाफ छतावर सोलार, इलेक्ट्रिसिटी आणि बायोवेस्ट जे ब्रिकेट्स आहेत ॲग्रोवेस्टचे, त्यांच्या सगळ्यांचे अन्नामृत फाउंडेशन जे इस्कॉन प्रेरित अन्नामृत फाउंडेशन आहे, यामध्ये पोषण आहाराचं काम करत असताना जो मोठ्या प्रमाणात आहार शिजवावा लागतो, जवळपास 35,000 ते 40,000 विद्यार्थ्यांसाठी रोज विविध मेनूद्वारे, जसे आपण बघतोय आपल्याकडे हा टोफू आहे, टोफूचा मटर पनीरचा पण मेनू असतो, खिचडी असते, सांबर राईस असते, उसळ राईस असतो, पुलाव विविध मेनू. तर हा तयार करताना वाफेचा कसा उपयोग होईल हे बघण्यासाठी तुम्ही जे पाईप बघतायत, ह्या पाईपमधलं वाफ हे जॅकेटेड हे आहेत, कुकर्स आहेत, यातनं सर्क्युलेट होते. बाहेर बॉयलर्स आहेत, त्या बॉयलरमध्ये वाफ जनरेट केली जाते, जी वाफ छतावर सोलार, इलेक्ट्रिसिटी आणि बायोवेस्ट जे ब्रिकेट्स आहेत ॲग्रोवेस्टचे, त्यांच्या सगळ्यांच्या मिश्रणानं जे इंधनानं बॉयलर चालतात त्या वाफेवर तयार होतात. आणि जसं तुम्ही बघू शकता की आता हे कुकर्स तयार होत आहेत त्याच्यामध्ये, आणि जसं तयार झालं की ती खाली जी डबे ठेवलेली आहेत त्या डब्यांमधनं आहार पुरवठा केला जातो. आता हे सगळं मिश्रण ज्याच्यामध्ये डाळ, तांदूळ एकत्रित केलेलं आहे आणि शिजण्याची प्रक्रिया चालू आहे. आणि जसं हे तयार झालं की आता दुपारच्या बॅचेससाठी तयारी चालू आहे, हे ह्या डब्यांमधनं त्यात टाकलं जाईल आणि पुढे घेतलं जाईल. आणि हा जो एरिया आहे हा आम्ही याला प्री कुकिंग एरिया म्हणतो. इथे जी झाकणं आहेत, जी वापरायची इक्विपमेंट्स आहेत ती स्टोअर केली जातात. ही आमचं व्हेजिटेबल कटिंग मशीन आहे. आणि हा जो एरिया आहे तिथे तांदूळ धुतला जातो. तांदूळ धुवून वापरण्याची प्रक्रिया केली जाते. तांदूळ असेल, डाळ असेल, भाजीपाला असेल, हा सगळं वॉशिंगची प्रक्रिया इथे घडते आणि मग त्याचा उपयोग केला जातो. हा आमचा डे टू डे स्टोरेज एरिया आहे, ज्यामध्ये भाजीपाला, आता उद्या रविवार आहे त्यामुळे आजचा भाजीपाला आज नसतो. एक दिवस अगोदर आमच्याकडे भाजीपाला येतो. तेल जे फोर्टिफाईड तेल आहे, सगळ्यात चांगलं तेल आहे, त्याचा वापर केला जातो. आणि ज्या डाळी आहेत, कडधान्य आहेत, तेही एकदा जरी ते सॉटेक्स जरी घेतलं
तरी त्याला एकदा व्यवस्थित स्वच्छ करूनच वापरलं जातं. आजचा मूग डाळ क्लीन होत आहे. ये बोले पर लीटर रेट 3 रुपए 5 रुपए ज्यादा रहता है. ओके, तो ये मार्केट में नहीं मिलता सभी के. हे ट्रॉली आ गेले ना. पहिल्यापासून सांगत होते तुमचं कामाच. आप खाली है ना, तो मैं जो बोल रहा हूँ मैं जो बोल रहा हूँ उसका वीडियो करना बस. वो पीछे उनको डिस्टर्ब नहीं होना दूर से. ट्रॉली ऐसा कर लो थोड़ा उधर लेना. उनको आप इसमें आना नहीं और डिस्टर्ब नहीं होना इनको. काय सांगाल की वाफेवर आम्ही शिजवताना गॅस हा लागतो तरी पण आपण त्याचा पर्याय शोधतो. ओके. आणि कुठल्याही यंत्रणेला जेव्हा एवढ्या मोठ्या प्रमाणावर काम करण्याचं असतं तेव्हा कमीत कमी इंधनात कसा भाजी असेल, पोळी असेल, आणि भाजीपाला आणि मसाले तेलचं मिश्रण करून ती मात्र LPG वर तयार करायची असते. ती तयार करून याच्यामध्ये ऍड केली जाते. आपल्या इथे जे कोणते कोणते पदार्थ आपण जे आहे मटर पनीर राईस हे सगळे मेनू आम्ही इथनं पुरवतो. आणि जे रुग्णालयातले नातेवाईक आहेत त्यांना जे जेवण दिलं जाते त्यांना पोळी भाजी वरण भात हा मेनू त्यांच्यासाठी असतो. हा 6 दिवस रोज साधारणतः एक 35,000 विद्यार्थी, शालेय पोषण विद्यार्थी थोडेफार कमी जास्त उपस्थितीप्रमाणे आणि 200 ते 300 जे कॅन्सरचे पेशंट्स आहेत त्यांचे रिलेटिव्ह आहेत त्यांच्यासाठी लायन्स क्लब चिकलठाणा यांच्या माध्यमातून हा आहार दिला जातो. साधारण किती वर्षापासून तुम्ही वाफेचा वापर आहे करतात? कारण गॅस टंचाईचा आपल्याला मात्र जी सुरुवात केलेली त्यावेळेस साधारणतः एक 8-9 हजार विद्यार्थ्यांना आम्ही सुरुवात केली. त्यावेळेस आमच्याकडे सोलार न बदलला कारण इंधनावर होणारा खर्च आणि पोषण मूल्य ही चांगली राहील याच्यामध्ये ही शाश्वती होती. एक्सपर्टच्या माध्यमातून जे आम्हाला मार्गदर्शन मिळालं मग त्यातनं आम्ही हळूहळू याच्याकडे शिफ्ट झालो. नक्कीच ही एक आपली वृत्ती वाफ्या. थँक्यू. हो साहेब भाई. तर काय सांगणार आपण आपलं जे community सुरू आहे सध्या? हे इस्कॉनचं अण्णामृत सेंट्रलाइज किचन आहे. हे 2012 पासून कार्यान्वित आहे. 2012 पासून जेव्हा आम्ही या उपक्रमाला सुरुवात केली तेव्हापासूनच आमचा प्रयत्न असा राहिलेला आहे की पौष्टिक आहार आम्ही देऊ शकू, कमीत कमी इंधनाचा उपयोग आम्ही करू शकू आणि वेळोवेळी त्याच्यामध्ये आम्ही अपग्रेडेशन करत आलो. जे आमच्याकडे सुरुवातीला 5 kVचं सोलार होतं ते आज 25 kVचं आहे. ब्रिकेटचा उपयोग केला जातो. इलेक्ट्रिसिटी या तिघांच्या मिश्रणातून वाफ तयार होते आणि त्या वाफेवर आहार शिजतो. फोडणी देणे, तळणे जे फार कमी प्रमाणात आहे आणि शिरा बनवणे, चपात्या बनवणे याच्यासाठीच LPGचा उपयोग होतो. सर, हा जो प्रकल्प बनवला जातो तो कुठे प्रोव्हाइड केला? हा मुख्यत्वे आम्ही महानगरपालिका महाराष्ट्र शासनाच्या सोबत काम करतो ज्यामध्ये शालेय पोषण आहार ची सेवा दिली जाते. 35,000 विद्यार्थ्यांपर्यंत 170 शाळा आहेत जवळपास, त्यामध्ये ग्रामीण शाळाही आहेत. त्यांना आहार रोज दिला जातो आणि मला सांगायला आनंद वाटतो की सध्याही आम्हाला फार काही त्यामध्ये अडचण येत नाहीये. आणि LPGची भविष्यातील अडचण लक्षात घेता जेव्हा आम्ही आमचे माननीय आयुक्त महोदय श्रीकांत साहेब आणि जिल्हाधिकारी स्वामी साहेबांना विनंती केली त्यावेळेस त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन आम्हाला LPGचा पुढे जो काही 2 सिलेंडर फक्त रोज लागतात एवढ्या मोठ्या स्वयंपाकासाठी ती अखंडित पुरतील यासाठी सूचना केलेल्या आहेत. देशात सध्या युद्ध सुरू आहे त्यामुळे देशभरात जे गॅसेस गोळा जातात आणि पुष्कळ बंद पडत आहे. आपण सांगत आहे की आपली परिस्थिती हे कसं काय? मला वाटतं त्याच्यामध्ये मी माझ्या विनम्र क्षमतेमध्ये एवढंच उत्तर देऊ शकतो की आमचा मेनू जो आहे मेनली डाळ, तांदूळ, कडधान्य, पालेभाज्या यावर आधारित आहे. यामध्ये तळणे किंवा भाजणे ह्या प्रक्रिया कमी आहेत. हा एक मुख्य फरक आहे. आणि जे काही वाफेवरला स्वयंपाक आहे त्या वाफेची निर्मिती ही बॉयलरच्या माध्यमातून इलेक्ट्रिसिटी, सोलार आणि ब्रिकेट्स यांच्या माध्यमातून होत आहे. जर आपण म्हणजे कोणी ऍक्च्युली हा माझा विषय नाही कोणाला काही सांगणे, पण त्याच्यामधला तळणे, भाजणे हा प्रकार थोडा सीमित केला, LPGचा उपयोग जर थोडा सीमित प्रमाणामध्ये आपण करू शकलो. आम्ही सुद्धा आता
शिरा बनवणे, तळणे ह्या सगळ्या प्रक्रियांना जवळपास पूर्णविराम दिलाय. तर असे केल्यास मला वाटतं थोडा तरी आपल्याला याच्यातनं हे मिळेल. रोजगार भेटतो. आमच्या अन्नामृत छत्रपती संभाजीनगरच्या शाखेसोबत 80 पूर्णवेळ कर्मचारी आहेत. आणि याचं डिस्ट्रीब्युशन कसं? 14 वाहनं आहेत, जवळपास 30-32 माझी ड्रायव्हर हेल्पर्सची टीम माझ्यासोबत आहे अन्नामृत सोबत. याद्वारे प्रत्येक शाळेपर्यंत, प्रत्येक वर्गापर्यंत ते पोहोचतं आणि तिथून हे विद्यार्थ्यांना वितरित होतं. लायन्स चिकलठाणाच्या माध्यमातून कॅन्सर रुग्णालयामध्ये याचं वितरण केलं जातं. आपलं नाव? सुदर्शन पोटबरे.